आजची रेसिपी आहे अंडा करी. त्यासाठी मी वाटण्यासाठी घेतले आहे कांदा, लसूण, खोबरे, कोथिंबीर. 5 अंडी उकडायला घातलेली आहे. कांदा, लसूण, तेल टाकून छान भाजून घेणार आहे. कांदा, लसूण भाजून झाल्यावर साईडला करून खोबरे थोडेसे तेल घालून छान लाल भाजून घेणार आहे. वाटण भाजून झाले आहे, ते थंड होण्यासाठी काढून घेणार आहेत. कोथिंबीर चिरून घेतली आहे, थोडी गार्निशिंगसाठी ठेवली आहे व वाटण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे. आपण बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला. वाटण वाटून झाले आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात आपण घालणार आहोत 1.5 चमचा तेल. त्यात घालणार आहोत थोडीशी मोहरी, मग जिरी, त्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर 1 चमचा हळद, थोडेसे वाटण घालून घेणार आहेत. त्यात घालणार आहोत काळा मसाला 1 चमचा, तो छान हलवून घेणार आहोत. नंतर उरलेले वाटण आपण त्यात घालणार आहे व ते तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. नंतर त्यात घालणार आहोत 1 चमचा चिकन मसाला. हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, त्याने छान तरी येते. त्यानंतर घालणार आहोत 1 टेबलस्पून बाजरीचे पीठ. ते छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आपण बघू शकता तेल सुटलेले आहे, छान रंगही आलेला आहे. त्यानंतर यात घालणार आहोत आपण कन्सिस्टन्सीनुसार पाणी. आपण पाहू शकता कन्सिस्टन्सी. चवीप्रमाणे मीठ त्यात घातले आहे. अंडी अशी चिरून घेणार आहे मी. अर्धी चिरून घेतलेली आहे सर्व. ग्रेव्ही उकळलेली आहे, त्यात आपण अंडी घालणार आहोत आणि तर्रीवर मी नेहमीच तर्रीवर कोथिंबीर घालते, तुम्ही पाहता. तर्रीवर कोथिंबीर घातली आहे. 5 मिनिटं उकळीनंतर आपली भाजी तयार आहे. नक्की करून बघा, खूप सुंदर झाली होती. तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.